मागच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रह बलवान आपल्या कुंडलीत कसा करायचा ही माहिती पाहिली. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी मंगळग्रह आपला पॉवरफुल बलवान कसा करायचा ही तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मंगळग्रह हा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये जर चांगल्या स्थानात पडलेला असेल तर आपल्याला तो बल देतो, आपल्याला हिंमत देतो, आपले शौर्य आपल्याकडनं शौर्याची कामं तो करून घेतो. कारण नवग्रहांमध्ये त्याला सेनापती म्हटलेले, त्यामुळे नवग्रहांमध्ये तो सेनापती असल्यामुळे मंगळग्रहाची कृपा असणं आपल्यावर खूप गरजेचं आहे. आपल्याला धाडस पाहिजे असेल तर धाडसीपणा तो देतो. पण मंगळ जर आपल्या पत्रिकेमध्ये अनिष्ट ठिकाणी असेल तर आपली मन कमकुवत असेल, आपल्या याच्यामध्ये हिंमत नसेल, धाडस नसेल, थोड्याशा प्रसंगाने आपण डगमगून जात असेल किंवा घाबरून जात असू तर मंगळग्रह आपला पत्रिकेमध्ये आपण बलवान केला पाहिजे. तर मंगळग्रहाची जी देवता आहे ती गणपती आहे. ती गणपतीची उपासना मंगळवारी करावी आपण. ओम गंगणपते नमः, ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा करायचा. आणि ओम भौम भौमाय नमः हा पण मंगळग्रहाचा जप आहे, त्याचा जप तुम्ही करू शकता. गणपतीचं दर्शन घ्या, गणपती बाप्पाला नैवेद्य पाणी अर्पण करा काही, आणि त्या दिवशी गणपतीला प्रार्थना करा, अथर्वशीर्ष म्हणा की गणपती देवता, हे मंगळग्रहाची देवता, माझ्यावरती कृपा करा आणि माझं मन हे बलवान करा, माझं शरीर बलवान करा, मला चांगलं आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लावू द्या, मला ज्या काही व्याधी असतील ते दूर करा, माझ्यावर ते काही कर्ज असेल ते पण दूर करा आणि मला चांगलं ऐश्वर्य लाभू द्या. एवढ्यासाठी मंगळग्रह मी तुमची उपासना करतो आहे. त्या पद्धतीने मंगळवारी आपण गणपतीची उपासना करा, मंगळग्रहाची उपासना करा. मंगळग्रहाचं स्तोत्र आहे, ऋणमोचक मंगळ स्तोत्र आहे, त्याचं पठण करा. मंगळग्रहाची देवता अंमळनेर येते, तिथं जाऊन दर्शन घ्या. आणि मंगळाचं जे दान आहे ते मसूर डाळ आणि गूळ आहे, ते मसूर डाळ आणि गूळ गाईला खाऊ घाला त्या दिवशी आणि गणपतीला अर्पण करा. थोडे मसूर डाळ गूळ, आणि एखाद्या गरीबाला गूळ आणि मसूर डाळ हे पण अर्पण करा. एखादा किलो गूळ, एखादा किलो मसूर डाळ ही त्याला अर्पण करा. लाल वस्त्र त्याला अर्पण करा, लाल वस्त्र त्याला द्या. याच्याने मंगळग्रहाची तुमची उपासना ही पण जास्त फलदायी होईल आणि मंगळग्रह तुमच्या कुंडलीमध्ये हा बलवान होऊन तुम्हाला योग्य फळ देईल. श्री स्वामी समर्थ.